इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र, पाठ 6वा, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये, स्वाध्याय. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 87. स्वाध्यायातील पहिला प्रश्न. शासनावर कोणते निर्बंध असतात याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा. उत्तर. संविधानाने नागरिकांना काही मूलभूत हक्क दिलेले आहेत. या हक्काचा भंग झाल्यास त्यांना त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. मूलभूत हक्कामुळे शासनावरही काही बंधने येतात. हे निर्बंध पुढील चौकटीत दिले आहेत. शासनाने नागरिकामध्ये जात, धर्म, लिंग, वंश, भाषा यावर आधारित भेदभाव करू नये. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. शासनाने धार्मिक कर लादू नये. प्रश्न दुसरा. खालील विधाने वाचा व होय किंवा नाही असे उत्तर लिहा. यातील पहिला. वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीतील महिला आणि पुरुष या सर्वांसाठी जागा असतात. होय. दुसरा. एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते. नाही. शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. होय. चौथा. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू, स्मारके यांचे संरक्षण करावे. होय. प्रश्न तिसरा. का ते सांगा. यातील पहिला. ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करणे. उत्तर. ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. संविधानाने अशा वास्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे. या तत्वाच्या आधारे वास्तू संरक्षण कायदाही संसदेने संमत केला आहे. म्हणून आपण ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करावे ते आपले कर्तव्यही आहे. दुसरा प्रश्न. वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते. उत्तर. वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलेले असते. म्हणून वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे. या भावनेनेच आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वात वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकाचे संरक्षण करावे ही बाब नमूद केलेली आहे. वृद्धापकाळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन योजना राबवली जाते. प्रश्न तिसरा. 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. उत्तर. 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे. परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. पालक त्यांना कामावर पाठवतात. त्यामुळे निरक्षरता वाढते. या वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे ते मूलभूत कर्तव्यही ठरवले आहे. म्हणून शासनाने 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रश्न चौथा. पुढील विधाने योग्य की अयोग्य का ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करा. यातील पहिला. राष्ट्रध्वज जमिनीवर पडू देऊ नये. उत्तर. हे विधान योग्य आहे. कारण राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. हे कर्तव्य पाळले नाही तर शिक्षाही होते. दुसरा. राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहावे. उत्तर. हे विधान योग्य आहे. कारण राष्ट्रगीताचा आदर करावा हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्यास शिक्षा होते. तिसरा. आपल्या ऐतिहासिक वास्तूंवर आपले नाव लिहावे किंवा कोरावे. उत्तर. हे विधान अयोग्य आहे. कारण
ऐतिहासिक वास्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशांचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. या वास्तूंची नासधूस वा झीज होऊ न देण्यासाठी व त्यांचे सौंदर्य जपण्यासाठी आपण अशा वास्तूवर आपले नाव लिहू नये वा कोरू नये. असे केल्यास शिक्षाही होते. 4. सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे. उत्तर: हे विधान अयोग्य आहे. कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्त्व आहे. स्त्री पुरुष समानता हे तत्त्व आपण मान्य केले आहे. ते अमान्य करणे म्हणजे पुरुष श्रेष्ठत्वाला मान्यता दिल्यासारखे होईल. म्हणून समान कामासाठी समान वेतन दिले पाहिजे. 5. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे. उत्तर: हे विधान योग्य आहे. कारण पर्यावरणाचे जतन व रक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे या तत्त्वाचा मार्गदर्शक तत्त्वात समावेश आहेच. आपण आपल्या अस्वच्छतेच्या सवयी बदलून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवलीच पाहिजेत. प्रश्न 5. लिहिते होऊया. यातील पहिला प्रश्न: संविधानातील काही मार्गदर्शक तत्त्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत, ती कोणती? उत्तर: संविधानात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वापैकी पाठ्यपुस्तकात दिलेली काही प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे: शासनाने स्त्री व पुरुष असा भेद न करता सर्वांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. 3. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांना संरक्षण देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. 4. समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. दुसरा प्रश्न: भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वामध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल? उत्तर: संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे. शासन नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यावर आधारित भेदभाव करू शकत नाही. तरीही संविधानाने अल्पसंख्य लोकसमूह, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी विशेष अधिकार दिलेले आहेत. नागरिकांमध्ये अधिकाराबाबत भेदभाव होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केलेली आहे. प्रश्न 3. मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले जाते? उत्तर: मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वांमुळे लोकशाही मूल्ये रुजण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते, मार्गदर्शक तत्त्वांना कायद्याचे संरक्षण नसते, परंतु जनता शासनावर दबाव आणून ती तत्त्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते. मार्गदर्शक तत्त्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत, परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही. म्हणून मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते. प्रश्न 6. पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात ते उदाहरणासह लिहा. उत्तर: पर्यावरण शुद्ध आणि पोषक ठेवले तर नागरिकांचे आरोग्य पोषक राहते. पर्यावरण शुद्ध ठेवणे ही केवळ शासनाचीच जबाबदारी नाही, नागरिकांच्या सहभागानेच हे काम होऊ शकते. म्हणून पुढील गोष्टींची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. उदाहरणे: 1. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे, वृक्षतोड थांबवणे. 2. धूर सोडणाऱ्या गाड्यांची
वेळेवर दुरुस्ती करणे. कारखाने लोकवस्तीपासून दूर असावेत व त्यांच्या चिमण्या उंचावर असाव्या. त्यांचे दूषित पाणी नदीमध्ये सोडू नये. 4. गटाराचे पाणी नदी नाल्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. 5. प्लास्टिक वापर पूर्णतः बंद करावा. 6. स्वच्छता अभियानासारखे उपक्रम व विविध शिबिरे यांचे आयोजन करावे.